नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं न्यूज 24 भारत। खबरें तह तक। आइए रुक करते हैं आज की बड़ी खबर की ओर। डहाणू में मूसलाधार बारिश के चलते बाढ़ में फंसी महिला श्रद्धालुओं से भरी बस को जिला प्रशासन एनडीआरएफ ने सुरक्षित रूप से बाहर निकाला। महाराष्ट्र के पालघर जिले में बीते दिन से लगातार हो रही मूसलाधार बारिश से नदी नाले उफान पर हैं, जिसको ध्यान में रखकर जिला प्रशासन ने ऑरेंज अलर्ट जाहिर करके स्कूलों में छुट्टी जाहिर की है। वहीं नवरात्र उत्सव के चलते डहाणू में नव देवी का दर्शन करने आए 15 महिलाओं से भरी श्रद्धालुओं की बस डहाणू चरीवान गांव मार्ग पर भरे पानी के बाढ़ में फंस गई, जिसकी सूचना स्थानीय पुलिस व जिले के पुलिस अधीक्षक यतेश देशमुख को मिलते ही तुरंत एनडीआरएफ जिला प्रशासन की मदद से सभी श्रद्धालुओं को सुरक्षित रूप से बाहर निकाला गया। सभी महिलाओं को वसई से लेकर महिला श्रद्धालुओं डहाणू के संतोषी माता मंदिर में दर्शन करते जाते समय उनकी बस फंस गई थी। स्थानीय आमदार विनोद निकोले एनडीआरएफ की मदद से सभी को सुरक्षित रूप से बाहर निकाल लिया गया। हालांकि किसी की हताहत होने की खबर नहीं है। उमाकांत भारती, पालघर। आज सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास चरी पारसपाडा डहाणू तालुक्यातील या गावामध्ये एक टेम्पो ट्रॅव्हलर, एक ड्रायव्हर आणि 16 महिलांनी भरलेली गाडी सरी पारसपाडाच्या पुलावरून आशागडच्या दिशेने देवदर्शनासाठी जात असताना त्यांचं अचानक पुराच्या पाण्यात गाडी अडकली आणि असा डायल 112 ला एक कॉल आला आणि त्यातून आम्ही त्वरित गावकऱ्यांशी संपर्क साधून गावकऱ्यांना प्रथम घटनास्थळी बोलवलं। त्यानंतर डहाणू पोलीस स्टेशन चे पीआय पवार तसेच एसडीपीओ अंकिता कंसे व वानगावचे पोलीस स्टेशन इन्चार्ज पाचपुते तसेच चरी गावचे सर्व ग्रामस्थ हे त्वरित घटनास्थळी आले। त्यांनी मोठ्या मेहनतीने आणि खूप गावातील सर्व गावकऱ्यांनी आपल्या जीवावर उदार होऊन त्या गाडीपर्यंत पोहोचले आणि सर्व 16 महिला व एक ड्रायव्हर यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। फायर ब्रिगेड, एसडीआरएफ, पालघर पोलीस तसेच चरी गावचे सर्व ग्रामस्थ यांनी मिळून हे रेस्क्यू ऑपरेशन केलेले आहे। सर्व 16 महिला सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलेल्या आहे। त्यापैकी एका महिलेचं वय जास्त असल्याने रेस्क्यू दरम्यान त्यांचं शोल्डर डिस्लोकेट झालेलं आहे आणि त्यांना त्वरित डहाणू येथील पीएचसी मध्ये त्यांना पाठवण्यात आलेलं आहे आणि पुढील रेस्क्यू ऑपरेशन कंप्लीट झाल्यानंतर पुढील त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे। सर, जिल्ह्याभरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेत, जनतेला काय आवाहन कराल? जनतेला या सर्व पावसा जे काही रेड अलर्ट मध्ये पालघर पूर्ण जिल्ह्याला रेड अलर्ट आहे, त्यामध्ये जनतेला एक आव्हान आहे की ज्या ज्या ठिकाणी पुलावरून पाणी जात आहे तिथून आपले वाहन कृपया पाण्यात टाकू नये व दिलेल्या पोलिसांनी व नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करायचे। आणि आता विजाई कडकडाट फार जास्त पडतोय, तर पाऊस पडत असताना शक्यतो जास्त अर्जंट नसेल तर घराबाहेर न पडणे। तसेच तुमच्या एरियामध्ये जर पाणी कुठं येत असेल तर त्वरित प्रशासनाला किंवा जे काही हेल्पलाईन दिलेलं आहे किंवा डायल 112 ला कॉल करून त्वरित आपण मदत मागायची, आपल्याला त्वरित मदत मिळेल आणि प्रशासनाला दिलेल्या वेळोवेळी सूचनांचं काटेकोर पालन करायचं। नेमकी घटना घडली म्हणजे 7:30 ते 8च्या दरम्यान ती बस आली, तेव्हा इकडचे ग्रामस्थ रिक्षा घेऊन आलेले, तर त्यांनी सांगितलं की पुढे जाऊ नका, ते देवदर्शनासाठी संतोषी इथे जात होते असं प्रथमदर्शनी माहिती पडलं। तर तरी त्यांनी आतमध्ये घेतली पूर असल्यामुळे तरी, आणि ते मध्येच अडकले। यानंतर काय स्थानिकांनी कशी मदत केली? आम्हाला आमच्या गावातल्या पोरांनी मेसेज टाकला की तिथे बस अडकली, त्याच्यामुळे आम्ही सर्व इकडे आलो ग्रामस्थ आणि दोर घेऊन कंपाऊंडच्या कडेकडेला बांधला दोर आणि त्यांना काढण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर पाण्याचा फोर्स जोराने येऊ लागला, त्याच्यामुळे आम्ही तिथेच थांबलो 1 तास। तोपर्यंत झाडावरती 4 महिला तिथे थांबवल्या, दुसऱ्या बसमध्येच होत्या। आता सध्या सगळ्या महिला सुखरूप आहेत का? हा, त्याच्यानंतर सर्व एनडीआरएफची टीम वगैरे आली, सर्व पोलीस फोर्स आले आणि त्यानंतर त्यांची पण मदत घेतली आम्ही आणि त्यांना सर्वांना सुखरूप काढले। ओके। हा, मी आमदार बोलतो, निकोले। हा, आपले सर्व कार्यकर्ते आहेत ना तिथे चरीला? आपले सीपीएमचे पण काही कार्यकर्ते आहेत, नगरपालिकेची पण टीम आहेत, आता पण आता जस्ट आले। हा, आता मी हॅलो ऐक ना, तहसीलदार साहेबांना पण फोन केला, तहसीलदार साहेब पण तिथे आलेत।
मी वसईला गेलो होतो, मी सुद्धा तिकडनं येतो. तर गंजाडला पाणी भरलं होतं, धुंदलवाडीवरून येतो, तिकडे पण पाणी भरलेलं आहे. हा, बाकी सर्वांना पाठवलेलं आहे. आणि चरीच्या सरपंच त्यांनी मला फोन केला होता, त्यांना पण सांगितलं की तहसीलदारांनी लगेच पाठवतो. आणि आपले सर्व कार्यकर्ते तिथे पाहिजेत. हा, सर्व लोकांना काढून घ्या आणि नंतर मग ते बसच्या नंतर बघू आपण. पहिले ते आतमध्ये जे लोक आहेत त्यांना सर्वांना काढून घ्या. नक्की साहेब, आतापर्यंत आपले 12 झाले आणि आता 3 झाले. अच्छा, ठीक आहे. आता 3 राहिले का? हा, तर मी तहसीलदारांशी बोललोय. अच्छा. आणि आपले सर्व कार्यकर्ते तिथे ठेवा जोपर्यंत लोकांना काढत नाही तोपर्यंत. हा, ठीक आहे. आणि काय झालं की नंतर म्हणजे सर्व काढले की मला परत फोन करा, तोपर्यंत मी पोहोचेन. हाँ ठीक, चले। अब तक के लिए बस इतना ही। फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए न्यूज़ 24 भारत, खबरें तह तक। अगर आपको ये वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें व शेयर करें। ऐसी लेटेस्ट अपडेट पाने के लिए बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। अगर आप हमें फेसबुक या फिर इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।